सह्याद्रीच्या कठीण कड्यांना छेद देत एक असा रस्ता तयार झालाय जो आता मुंबई पुणे प्रवासाची कहाणीच बदलून टाकणार आहे. कधी घाटातील वळणांनी थांबवलेला प्रवास आज सरळ सह्याद्रीच्या कुशीतून मार्ग काढत पुढे सरसावताना दिसतोय. जे आतापर्यंत समथिंग वॉज मिसिंग वाटत होतं ते आता अनेक डोंगर दऱ्या आणि अनेक आव्हानांना पेलत पार केलेला आहे आणि कंप्लीट झालेला आहे. सह्याद्रीला चिरून बनलेला रस्ता मुंबई पुणे मिसिंग लिंक जो आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये जाण्यासाठी सज्ज झालेला आहे. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू ऑल. मी प्रतीक कुमार स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एवानायसच्या युट्यूब प्लॅटफॉर्म वरती. बघा, सध्या हा मिसिंग लिंक खूप चर्चेत आहे. सो आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा हा महत्वाचा आहे. नेमका हा मिसिंग लिंक आहे काय, हा कुठून कुठे जोडला जातो, याचे फायदे काय होणार आहे, याची वैशिष्ट्ये काय आहे, याच्यामध्ये केलेली कमालीची कारागिरी, कमालीची इंजिनिअरिंग काय आहे, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर उत्तर लेखन अतिशय महत्वाचा भाग आहे आणि म्हणून उत्तर लेखन झिरो टू हिरो हे पुस्तक तुमच्याकडे असणं खूप आवश्यक आहे. मार्केटमधून परचेस करू शकता. बॅक टू द टॉपिक. न्यूज काय आहे तर 1 मे, कधी 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिनी मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण जो महामार्ग आहे, ज्याला एक्सप्रेसवे म्हटलं जात होतं, जो भारतातील पहिला 6 पदरी एक्सप्रेसवे होता, त्यावर या मिसिंग लिंकचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. हे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सोबत महाराष्ट्राचे 2 उपमुख्यमंत्री कोण, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार या सुद्धा उपस्थित होतात आणि त्यांच्याद्वारे हे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. एवढी ही न्यूज होती. मग आता तुमच्या मनात प्रश्न आलेला असेल की हा नेमका मिसिंग लिंक म्हणजे काय, मिसिंग लिंक म्हणजे होतं काय. तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जे 2 विभागलेले भाग असतात, ठीक आहे, त्या 2 विभागलेल्या भागांना जोडण्यासाठीची जी टाकलेली लिंक आहे त्याला आपण मिसिंग लिंक म्हणतो. या इमेज मध्ये तुम्हाला हे दिसून येईल, मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रोजेक्ट. बरं, अजून एक प्रश्न मग तुमच्या मनामध्ये आलेला असेल की जे मी तुम्हाला म्हटलं यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग, मग हा एक्सप्रेसवे होता, मग यामध्ये काय कमतरता राहिलेली होती ज्यामुळे आपल्याला हा मिसिंग लिंक उभारावा लागला. तर या इमेज मधून तुम्हाला क्लिअर होईल. बघा, ही इमेज काय सांगते तर हा जो एक्सप्रेसवे होता हा अशा पद्धतीने होता. हा आहे जुना वळण म्हणजे जुना महामार्ग, ज्यामध्ये अनेक वळण आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. यामुळेच काय व्हायचं की त्या महामार्गावर खूप सारी जास्त ट्रॅफिक लागायचं आणि प्रवास करायला खूप जास्त वेळ सुद्धा लागायचा. कधी कधी 4-4, 5-5 तास सुद्धा त्या यावर जाम लागायचा आणि यालाच सोल्युशन म्हणून हा आता मिसिंग लिंक उभा केलेला आहे. ठीक आहे, या इमेज मध्ये अजून तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. म्हणजे हा रस्ता आता बायपास केला आणि इथून सरळ त्यामध्ये टनल बनवलेले आहे, त्यामध्ये ब्रिज उभारलेला आहे आणि एक सरळ मार्ग त्या ठिकाणी उभा केलेला आहे जो 6 किलोमीटर अंतर कमी केलेला आहे. येते लक्षात. सो हा होता पूर्वीचा रस्ता आणि आता कसा दिसतो हा मिसिंग लिंक. बघा किती सुंदर पद्धतीने उभारण्यात आलेला आहे. केबल स्टेट ब्रिज सुद्धा उभारलेला आहे, जो जे 2 टनल आहे त्यांना जोडण्यासाठी. हे बघा, या पद्धतीचे टनल सुद्धा खूप सुंदर पद्धतीने बनवलेले आहेत. अतिशय वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी त्यामध्ये दिलेल्या आहेत आणि म्हणून महत्वाचा हा आहे मिसिंग लिंक प्रोजेक्ट. आणि विशेष महत्वाचं म्हणजे जे मुंबईकर पुणेकर आहे त्यांना आता प्रवासामध्ये त्रासदी यायला नको आणि अशा पद्धतीने त्यांचा प्रवास आता सुखकर करण्यात येणार आहे. मग आता हा नेमका मिसिंग लिंक प्रकल्प काय आहे, कसा उभारण्यात आलेला आहे, त्याची वैशिष्ट्ये काय आहे, हे सुद्धा आपल्याला जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे. बघूया. मिसिंग लिंक प्रकल्प जो आधी काय म्हणता येईल आपल्याला, खालापूर ते खोपोली दरम्यान जो आधी 6 पदरी होता तो आता 8 पदरी या मिसिंग लिंक प्रोजेक्ट अंतर्गत करण्यात आलेला आहे. म्हणजे आता 8 पदरी महामार्ग आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. इतकंच नाही तर काय आहे की खोपोली एक्झिट ते कुसगाव या दरम्यानचा जो 13.3 किलोमीटरचा जो भाग राहिलेला आहे, या भागात काय केलेला आहे, 2 मोठे मोठे बोगदे बनवण्यात आलेला आहे. म्हणजे सह्याद्रीला फोडलेला आहे, सह्याद्रीला फोडून बोगदे बनवण्यात आलेले आहे. आणि एवढंच नाही तर 2 व्हायाडक्ट टाकलेले आहे. आता हे बोगदे तर तुम्हाला समजतं, पण व्हायाडक्ट म्हणजे काय की जेव्हा अशी एखादी दरी वगैरे त्या ठिकाणी असतात, उंच भागावर जर आपल्याला रस्ता न्यायचा असेल तर हे असे पिलर्स टाकून, असे खांब टाकून रस्ता जोडला जातो. याला आपण काय म्हणतो, व्हायाडक्ट. ठीक आहे, आणि यामधून आपण रस्ता बनवतो. आता बघा, हे जे 2 बोगदे बनवलेले आहेत तर यापैकी जो एक बोगदा आहे तो 8.9 किलोमीटर आणि एक बोगदा 1.6 किलोमीटरचा आपल्याला त्या ठिकाणी पाहण्यात मिळतो. म्हणजे किती लांबीचे बोगदे आहे ते. ठीक आहे, आणि यांची जी बोगद्यांची रुंदी आहे ते 23.5 मीटरचे, एशियातील सर्वात मोठ्या बोगद्याची रुंदी त्या ठिकाणी पाहायला मिळते. हे सुद्धा वैशिष्ट्य आहे.
बघा म्हणजे किती कमालीची इंजिनिअरिंग केली असेल की एवढा मोठा सह्याद्रीचा जो भाग त्या ठिकाणी आहे त्या सह्याद्री पर्वताला फोडून तिथे आतमध्ये टनल बनवलेले आहे आणि अशा पद्धतीने हा बघा इथे तुम्हाला सर्व दिसतं या चित्रामध्ये अशा पद्धतीने उभारण्यात आलेला आहे। याची जी प्रोजेक्ट कॉस्ट आहे ते 6,695.37 करोड म्हणजे एवढा मोठा खर्च सुद्धा त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि अतिशय महत्वाचा प्रोजेक्ट आहे जो मुंबई पुणे दरम्यान आता जोडला जाणार आहे। ठीक आहे, इतकंच नाही तर ही जी यामध्ये जे टेक्नॉलॉजी वापरलेली ते NATM म्हणजे काय, न्यू ऑस्ट्रियन टनलिंग मेथड, म्हणजे टनल उभे करायसाठी टनलची बांधणी करायसाठी ही टेक्नॉलॉजी वापरलेली आहे जे पर्वत रांगेमधून खोदले गेलेले आहे आणि म्हणून त्याला विशेष महत्व सुद्धा प्राप्त होतं। आता जे मी तुम्हाला सांगितलंय की गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्याची नोंदणी होणार आहे, तर का, तर सर्वाधिक रुंदीचे बोगदे त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आपल्याला, म्हणजे आपल्या भारतामध्ये विशेष करून आपल्या महाराष्ट्रामध्ये उभे करण्यात आलेले आहे, बनवण्यात आलेले आहे। सो ही सुद्धा एक नोंद होणार आहे। आता अजून या बोगद्याचं जे महत्व आहे ते काय आहे या मिसिंग लिंक मध्ये तुम्हाला जर माहित असेल, लोणावळा तलाव, लोक बरेचसे तिथे फिरायला सुद्धा पर्यटनासाठी जातात। आता इमॅजिन करा की तुम्ही खालून एका बोगद्यातून जाताय तुमची गाडी घेऊन, तुमचं वाहन घेऊन आणि तुमच्या डोक्यावर 182 मीटर वरती किंवा 180 मीटर उंच एक धरण आहे आणि त्या धरणाच्या खालून तुमच्या गाड्या जात आहेत त्या बोगद्यामधून। किती कमालीची इंजिनिअरिंग आहे ना। तर ही 180 मीटर खोल आहे आणि त्यामध्ये आधुनिक ब्लास्टिंग टेक्नॉलॉजी म्हणजे ब्लास्ट करू करू ते बोगदे बनवलेले आहे आणि तलावाच्या वर खाली बोगदा आहे, हे याचं वैशिष्ट्य आहे। पुढे बघा, यामध्ये सर्वात आव्हानात्मक भाग काय राहिलेला या मिसिंग लिंक प्रोजेक्ट मध्ये, तर बघा हा उभारलेला पूल जो दिसतोय तुम्हाला इथे, म्हणजे इकडे पण बोगदा आहे इकडे पण बोगदा आहे आणि त्या बोगद्यांच्या दरम्यान येते ही व्हॅली। कुठली व्हॅली? टायगर व्हॅली, लोणावळा खंडाळा मधली प्रसिद्ध व्हॅली आहे आणि या टायगर व्हॅलीवर हा केबल स्टेट ब्रिज उभारलेला आहे। केबल स्टेट म्हणजे काय असतात की जे पोलादी दोर आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल, दोरी सारखे असतात पण ते पोलादाचे असतात आणि हे आपल्याला कुठून, बाहेर देशातून म्हणजे फॉरेन मधून मागवावे लागलेले आहेत आणि हे त्यामध्ये सर्वात आव्हानात्मक राहिलेला आहे। ठीक आहे, आणि हा 650 मीटर याची जी लांबी आहे ती 650 मीटर लांबीचा आपल्याला हा ब्रिज दिसतो आणि हे जे पोलादी दोर वापरलेले आहेत ते तब्बल 240 पोलादी दोर एकूण वापरलेले आहेत आणि 2 हे असे खांब त्या ठिकाणी आपल्याला उभे केलेले आहे आणि त्यावर हा रस्ता बनवलेला आहे। याचं वैशिष्ट्य अजून काय की हे जे तुम्हाला इथे कप्पे 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 दिसतात ना, जे रोड बनवण्यासाठी, हे 500 मेट्रिक टन एवढे वजनाचे आहे। ठीक आहे, आणि त्याच्यासाठी हे जे पोलादी दोर आहे एवढे मजबूत आहे, ज्याची चाचणी कुठे करण्यात आलेली होती, तर डेन्मार्क मध्ये या जे पोलाद आहे, पोलादी दोर आहे याची चाचणी करण्यात आलेली होती। जर हवा 200 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने जरी वाहत असली तरी या पूलला, या ब्रिजला काहीच होणार नाही, अशा पद्धतीचा हा ब्रिज उभारण्यात आलेला आहे। येतंय, सो या पद्धतीची इंजिनिअरिंग त्या ठिकाणी वापरण्यात आलेली आहे। पुढे बघा, मग आता हा जो काय म्हणतात मिसिंग लिंक उभा केलेला आहे याचा मग फायदा काय होणार आहे, का एवढे कोटी खर्च करून हा ब्रिज हा मिसिंग लिंक तयार करण्यात आलेला आहे, तर सर्वात महत्वाचं वेळ आणि अंतराची बचत झाली आहे। जसं मी तुम्हाला सांगितलं की त्यावर 4-4, 5-5, 6-6 तासाचे काय लागत होते, ट्रॅफिक लागत होते, तेवढा वेळ त्या प्रवासामध्ये थांबावं लागत होतं, किती लोकांना त्रासदी त्या ठिकाणी होत होती। तर आता त्याचा जो वेळ आहे तो तब्बल 20 ते 30 मिनिटे, ज्याला आधी 45 ते 60 मिनिटे वेळ लागत होता तो आता 30 मिनिटांवर प्रवास आलेला आहे। ठीक आहे, वेळेची बचत आणि अंतराची बचत। दुसरं महत्वाचं, ट्रॅफिक कमी आणि स्मूथ प्रवास होणार आहे। जवळपास 70% ट्रॅफिक या मार्गावर वळवली जाणार आहे नवीन मार्गावर। जुनाही मार्ग सुरूच आहे पण सध्या तिथे जड वाहनांना सध्या अलाव केलेलं नाही, काही दिवसामध्ये ते अलाव करणार आहे। जे हलके फुलके वाहन आहे सध्या आता तेच या मार्गावर काय मिसिंग लिंकवर सुरू केलेले आहेत। त्यानंतर काय की जो मी तुम्हाला चित्रामध्ये दाखवलेला होता वळणदार मार्ग होता, त्यामुळे जे ऍक्सिडेंट वगैरे आहे त्याचं प्रमाण सुद्धा खूप जास्त पाहायला मिळत होतं आणि त्यामुळे आता अपघातांचा धोका कमी झालेला आहे आणि याचमुळे अपघातांचं प्रमाण सुद्धा कमी पाहायला मिळेल। सोबतच काय, रस्त्याची लांबी कमी झाल्यामुळे 6 किलोमीटरची लांबी कमी झालेली आहे, त्यामुळे काय आहे तुमच्या वाहनांचं इंधन बचत होणार आहे आणि कार्बन उत्सर्जन सुद्धा
कमी होणार आहे, हे सुद्धा आपल्याला एन्व्हायरमेंटच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी पाहता येतं. आणि सर्वात विशेष आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की मुंबई आणि पुणे हे जी शहर आहे, हे आपले काय म्हणता येईल, तिथून सगळी अर्थव्यवस्था चालत असते. अर्थव्यवस्थेचे जे काही प्रोजेक्ट्स वगैरे तिथे आहेत आणि खूप जास्त प्रमाणात तिथे व्यापार व्यवहार चालत असतो आणि त्यामुळं बहुतांश लोकांना तिथे ट्रॅव्हल करावं लागतं आपल्या कामानिमित्त घेऊन. सो यावर सुद्धा आता कनेक्टिव्हिटीची वाढ होणार आहे आणि ही कनेक्टिव्हिटी वाढल्यामुळे काय होणार आहे, तर व्यापारामध्ये बूस्ट होणार आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं ना, की जर प्रवासातच तुम्हाला अडकून राहावं लागत असेल तर तुमचा व्यापारावर इम्पॅक्ट पडणारच आहे. आणि अशा पद्धतीचा हा मिसिंग लिंक तयार झाला असल्यामुळं तुमच्या व्यापारामध्ये आता बूस्ट पाहायला मिळणार आहे. सोबतच पुणे आणि मुंबई सारखी शहरं पर्यटनासाठी आपल्याला महाराष्ट्रात दिसून येतात आणि पर्यटनासाठी सुद्धा याला खूप मोठा फायदा होणार आहे, जेणेकरून हा मिसिंग लिंक त्यामध्ये एक दुवा म्हणून काम करेल आणि मुंबई ते पुणे या दरम्यानचं अंतर जे आहे, जी वेळ आहे, ह्या सर्व गोष्टींनी तो आता सोयीस्कर पद्धतीचा पाहायला मिळेल. आय होप की या व्हिडिओमधून तुम्हाला मिसिंग लिंक नेमका काय आहे, याचे फायदे काय होणार आहे, याचं वैशिष्ट्य काय आहे, कमालीची इंजिनिअरिंग काय, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेल्या आहेत. तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर आम्ही समर्पण बॅच लॉन्च केलेली आहे, जी एकदम 29,999 रुपयाच्या माफक दरात लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची अवेलेबल आहे. यामध्ये प्रिलिम्स प्लस मेन्स कॉम्प्रिहेन्सिव्हली कव्हरेज केल्या जाणार आहे. याचे सर्वात महत्वाचं म्हणजे लाईफ टाइम व्हॅलिडिटी, जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होणार नाही तोपर्यंत व्हॅलिडिटी असणार आहे. बेसिक टू ऍडव्हान्स एनसीईआरटी कव्हरेज, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, पीवायक्यू अनालिसिस, स्टडी नोट्स, टेस्ट सिरीज प्लस 1-to-1 मेंटरशिप सुद्धा अवेलेबल असणार आहे. तुम्हाला जर या बॅचची किंमत खूप जास्त वाटत असेल तर यूज माय कुपन कोड प्रतीक सर, तुम्हाला योग्य ते डिस्काउंट सुद्धा त्या ठिकाणी देण्यात येईल. एव्हानायसचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायला विसरू नका. अवेलेबल आहे कुठे, ऍप स्टोर आणि गुगल प्ले स्टोरला, ज्यामध्ये हाय इल्ड नोट्स, एनसीईआरटी आणि स्टेट बुक्सचा कव्हरेज, करंट अफेअर्स, माइंड मॅप, सिलेबस, क्विज आणि अजूनही इतर गोष्टी त्या ठिकाणी पाहायला मिळतील. तुम्हाला जर नोट्स हव्या असतील पीडीएफ स्वरूपात तर तुम्ही एव्हानायसचं टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. हा QR कोड स्कॅन करा. अधिक माहितीसाठी मी तुम्हाला या ठिकाणी संपर्क देतोय. तुमच्या जर काही क्वेरीज असतील तर तुम्हाला निश्चित संपर्क साधायचा आहे. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि यामधून आपण निश्चितच महत्वाची माहिती घेतलेली आहे. सेवा आता इथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत, नवीन टॉपिक सोबत लवकरच.